वडनेर भैरव येथील मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वडनेर भैरव येथे युवा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने पार पडले। महाविद्यालयामध्ये दिनांक 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत युवा महोत्सव साजरा केला जाणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयात वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय दिनकर मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले। ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आणि समाज उपयोगी कार्य करावे असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी शांतीपूर्वक सहभाग नोंदवावा आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य प्राध्यापक एल भगत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। तसेच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। वडनेर महाविद्यालय नेहमी असे वेगळे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते। यासाठी संस्था आणि महाविद्यालय नेहमी विद्यार्थी हितासाठी कार्य करत असते। महाविद्यालयात येत्या काही दिवसात मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे। या कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ विभाग प्रमुख सुनील कुमावत यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक एस जाधव यांनी केले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्सवाचे संयोजन प्राध्यापक शिंदे, प्राध्यापक सोमवंशी व प्राध्यापक महाले यांनी केले। या युवा महोत्सव उद्घाटन प्रसंगी भव्य मविप्र रुग्णालय यांच्या मदतीने महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचे उद्घाटन या रक्तदान शिबिरापासून करण्यात आले। प्राचार्य यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले। आपण समाजाचे देणे लागतो, त्यामुळे आपण कार्यक्रमाची सुरुवात समाज उपयोगी कार्यापासून करत आहोत असे मत प्राचार्य यांनी मांडले। यात जवळजवळ 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक सानप, प्राध्यापक माळे, प्राध्यापक देसले यांनी पाहिले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड।